नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्याला राशी भविष्य पाहायचं आहे तुळ राशीपासून मीन राशीपर्यंत। राशी भविष्य म्हणजे जे चंद्रावरून असतं त्याला रास म्हणतात। आपल्या कुंडलीमध्ये आकडे लिहिलेले असतात, हे आकडे राशी दाखवतात। 1 मेष, 2 वृषभ, 3 मिथुन, 4 कर्क असे। मग ज्या आकड्या शेजारी चंद्र लिहिला तो आकडा म्हणजे जी रास आहे ती रास या चंद्राची म्हणजे तुमची असते। कुंडलीमध्ये हा चंद्र 12 स्थानांपैकी कुठेही असू शकतो, पण आता तुमच्या समोर प्रत्येक राशीच्या भविष्याच्या सांगायच्या वेळेला एक कुंडली येणार आहे, ज्या कुंडलीमध्ये प्रथम स्थान, चतुर्थ स्थान, सप्तम स्थान, दशम स्थान, पंचम स्थान, भाग्यस्थान याच्यामध्ये ज्या चंद्राचं भविष्य मी सांगणार आहे तो चंद्र लिहिलेला असणार आहे। याचा अर्थ काय, तर आयदर प्रथम किंवा चतुर्थ किंवा सप्तम किंवा दशम किंवा पंचम किंवा भाग्य या केंद्र किंवा त्रिकोण स्थानामध्ये ज्यांचा चंद्र असतो तो मुळातच शुभ परिणाम देणारा असतो। मग त्या चंद्रापासून गोचरीच्या ग्रहांचा परिणाम कसा मिळेल, हेच तर आपलं राशीचं भविष्य। म्हणजे काय की आपल्या चंद्रापासून गोचरीनी भ्रमण करणारे ग्रह जिथे जिथे शुभ भ्रमण करतायत त्या ग्रहांचा परिणाम त्यांच्या कारकत्वाप्रमाणे आपल्याला शुभ मिळतो। जे शुभ भ्रमण करत नाहीत त्यांचा शुभ मिळत नाही। म्हणून या स्थानांमध्ये त्या राशी लिहिलेल्या तुम्हाला दिसतील। याच्याशिवाय गोचरीनी बळ द्यायच्या आधी सुद्धा हा जो चंद्र कुंडलीत लिहिलेला असतो हा तुमच्या कुंडलीच्या वर ल म्हणून 4 आकडे आणि चम म्हणून 4 आकडे असतात। ते तुमच्या लग्नाचे राशी अंश कला विकला आणि चंद्राचं राशी अंश कला विकला असतात। म्हणजे चंद्र किती अंशात आहे हे तिथे दिसतं। चंद्र कुठल्याही कुंडलीतला 10 अंश ते 20 अंश कुठल्याही राशीमध्ये असेल तर तो युवावस्थेमध्ये म्हणजे व्यवस्थित परिणाम देणारा असतो। तसंच शुद्ध चतुर्थी ते वद्य चतुर्थी ज्यांचा जन्म असतो तो चंद्र शुभ। क्षयतिथीला चंद्र असेल तर तो जन्म असेल क्षयतिथीचा तर तो चंद्र शुभ नाही। चंद्र कुंडलीमध्ये जिथे आहे तिथे त्याच्या दोन्ही बाजूला ग्रह असतील तर ते त्याला सपोर्ट करतात आणि त्याच्यावर जेवढ्या लोकांच्या दृष्टी जेवढ्या ग्रहांच्या दृष्टी या चंद्रावर पडतात तेवढा तो चंद्र शुभ होतो। चंद्र रवी बरोबर अस्तंगत होत नसेल तर तो शुभ आहे। अस्तंगत होणारा चंद्र, अस्तंगत परिणाम देणारा चंद्र हा शुभ चंद्र नाही। असे निकष चंद्राच्या शुभतेसाठी आहेत कुंडलीत असणाऱ्या। आता आपल्याला कळलं आपल्या कुंडलीतला चंद्र शुभ कसा बघायचा। आता पाहूया कुंभ राशीचं भविष्य 18 ऑक्टोबर 2025 ते 18 जानेवारी 2026। कुंभ रास ज्यांची आहे म्हणजे 11 आकड्यामध्ये ज्यांचा चंद्र आहे, आता कुंडली आली आहे तुमच्या समोर स्क्रीनवर। 1 4 7 10 म्हणजे केंद्रस्थान किंवा 5 9 म्हणजे त्रिकोण स्थानामध्ये चंद्र असेल तर तो जनरलमध्ये शुभ चंद्र असतो। ह्या कुंभ राशीमधला चंद्र हा 3 नक्षत्रात असतो। धनिष्ठा 3 आणि 4 चरण, शततारका ह्या नक्षत्राचे 4ही चरण आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचे पहिले 3 चरण। त्यामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये कुंभ राशीमध्ये चंद्र आहे त्यांच्या कुंडलीमध्ये कुठले ग्रह महत्त्वाचे, कुंभ राशीचा शनी तर महत्त्वाचा आहेच, त्याशिवाय धनिष्ठा नक्षत्रात जर ही रास असेल तर मंगळ आणि 3रा आणि 4थ्या चरणाचा स्वामी हा 7 आणि 8 म्हणजे शुक्र आणि मंगळ, परत एकदा मंगळ। ज्यांचा चंद्र शततारका नक्षत्रात आहे त्यांच्या कुंडलीमध्ये शनी, गुरु, शनी तर आहेच चरण स्वामी तो महत्त्वाचा आहे। पूर्वा भाद्रपदामध्ये ज्यांचा चंद्र आहे त्यांच्या कुंडलीमध्ये शनी, गुरु आणि पहिल्या 3 चरणांचा स्वामी म्हणजे मंगळ, बुध आणि शुक्र हे 3 स्वामी हे ग्रह महत्त्वाचे आहेत। या राशीला ऑक्टोबर महिन्यातली 27-28 तारीख, नोव्हेंबर महिन्यातली 23-24 तारीख, डिसेंबर महिन्यातली 25-26 तारीख आणि जानेवारी महिन्यामधली 21-22 तारीख हे ग्रह नक्कीच शुभ जाणार आहेत। एवढेच नाही आहेत, तुमच्या चंद्राला पहिला, 3रा, 6वा, 7वा, 10वा येणारा चंद्र कुंडलीमधल्या चंद्राला पहिला, 3रा, 7वा, 6वा, 10वा, 11वा येणारा चंद्र हा ज्या राशीमध्ये आहे जो चंद्र येणार आहे
ते सगळे चंद्र तुमच्या चंद्राला शुभ आहेत, पण हे कुंभेतलेच दिवस आहेत त्यामुळे हे नक्की शुभ आहेत. आपण बघणार आहोत तुमच्या कुंडलीमध्ये व्यवसाय आणि नोकरीसाठी कसं, व्यवसायदारांसाठी कसं भविष्य आहे. तर ऑक्टोबरमध्ये बुध दशमामध्ये व्यवसायासाठी अनुकूल आहे. व्यापारामध्ये चांगले निर्णय घेतले जातील. बुध हा निर्णय घेणारा बुद्धीचा कारक आहे. तुमच्यासाठी तो राजयोग करणारा ग्रह आहे, कारण कुंभ राशीचा तो मित्र आणि भाग्येश आहे. या महिन्यामध्ये घराच्या बाबतीतही नवीन घर किंवा रिनोव्हेशन यासाठी निर्णय घेतला जाईल. त्याच वेळेला लाभात येणारा डिस्पॉझिटर म्हणजे जो लाभामध्ये जो ग्रह येतोय तो मंगळ, रवी, शुक्र हे सगळेच तुमच्यासाठी चांगले आहेत. त्यामुळे जो निर्णय व्यवहारात घ्याल त्याची अंमलबजावणी 27 ऑक्टोबर नंतर बुध, मंगळ, शुक्र सगळ्यांच्या साथीने नक्की चांगली मिळेल. लग्नी असलेल्या राहूचे निर्णय मात्र इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत डोळे झाकून काहीही घेऊ नका. जेव्हा राहू हा लग्नस्थानामध्ये असतो, पहिला राहू असतो, तेव्हा तो 5व्या आणि 9व्या स्थानावर बघतो. त्यामुळे तो नक्की इन्व्हेस्टमेंटमध्ये फसवू शकतो. स्वतःच्या नावावर पैसा इन्व्हेस्ट करू नका. व्यवसायासाठी पैसा हवा असेल पण चुकीच्या मार्गाने तो उभं करणं हे धोक्याचं ठरेल, हे लक्षात घ्या. सध्या 29 मार्च 2025 पासून शनी मिळकतीबाबत जरासा लिमिटेशन्स आणतोय, कारण तो धनस्थानातनं चाललेला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर व्यवसायाची प्रगती स्वतःच्या स्किलने कराल. तुमच्या कुंडलीत गुरुची दृष्टी जर मुळामध्ये कुंडलीत दशमावर पडत असेल धनस्थानातून किंवा षष्ठामधून, तर व्यवसाय वृद्धीसाठी काहीच कमी पडणार नाही. कलेच्या प्रांतात किंवा गारमेंट्स किंवा फुलांचा व्यवसाय असेल किंवा वकील लोकांसाठी व्यवसायात प्रगती करणारा शुक्र आहे. 16 नोव्हेंबरला रवी दशमात येतो. सरकारी कामांना चालना मिळेल, शासकीय मानसन्मान मिळेल. 10वा रवी सरकारी वकिलांना बुधाची ही साथ चांगली असल्यामुळे कोर्ट केसेससाठी उत्तम प्लीडिंग कराल. कुटुंबस्थानामध्ये कुटुंबासाठी शनी कुटुंबस्थानामध्ये आलेला आहे. तो पैशाचा कारक नाही ग्रह, त्याच्यामुळे इथे तो थोडेसे लिमिटेशन्स आणतो. पैसा मिळवण्यावर थोडा परिणाम होणार आहे. शनीची 10वी दृष्टी लाभावर आहे, त्यामुळे अपेक्षेपेक्षा लाभही कमी होणार आहेत. मुळात शनी हा विरागी ग्रह आहे, त्यामुळे पैसा या क्षणभंगूर विषयामध्ये त्याला फारशी गतीच नाही आहे. तो कर्माचा कारक आहे. हा चतुर्थावर बघणारा शनी आहे, तो शुभ नाही आहे. थोडं थांबा. कुटुंबामध्ये जरा स्टेडी राहून नाती सांभाळा. कुंभ राशीला खूप गोष्टींमध्ये खोलात जायची आवड असते, सवय असते, यशस्वी होत असतात. पण आत्ता प्रत्येक गोष्टीचा किस काढू नका. ऑक्टोबर ते डिसेंबर गुरु षष्ठात येतोय. तो कारक नसला तरी नोकरीत प्रमोशन मिळू शकतं, घरासाठी कर्ज मिळू शकतो. चांगले दिवस यायला लागलेले आहेत. गृहिणींसाठी चतुर्थावर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर बुध शुक्राची दृष्टी आहे. हे या शनीच्या राशीचे मित्र आहेत. गृहसौख्य चांगलं मिळेल. शुक्राची दृष्टी असल्यामुळे पतिसौख्य चांगलं मिळेल. दशमामध्ये येणारा रवी सरकारी कामामध्ये यश देईल. परदेश प्रवासासाठी राहू तुमच्या राशीत पहिल्या स्थानामध्ये आलेला आहे, तो भाग्याकडे बघतो. आणि गुरुची व्ययावर दृष्टी आहे जो मिथुनेत आहे. त्याच्यामुळे परदेशी प्रवास घडेल, पण आरोग्यासाठी मात्र जरा सांभाळून राहण्याचे दिवस आहेत. लिव्हरचा त्रास आहे, अशांनी वेळीच औषधोपचार करावेत. मित्र नातेवाईक यांच्यासाठी डिसेंबरमध्ये रवी, शुक्र, मंगळ सगळेच लाभात आहेत. पैशाचे लाभ वारंवार होतील. सरकारी कामात यश मिळेल. मोठ्या संस्थांशी संबंध असेल तर तिथेही फायदा मिळेल. पण मंगळ बरोबर आहे, तुमच्या राशीचा मित्र नाही. त्यामुळे हे सगळे संबंध सांभाळत असताना लोकांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. धनुराशीत जर मूळ नक्षत्रात कोणी ग्रह असेल, होणारा लाभ हा वर्षभर आत्मिक समाधान मिळवून देईल. अश्विनी नक्षत्रात मेषेत कोणता ग्रह असेल तर कौशल्याला वाव मिळेल. सिंह राशीमध्ये मघा नक्षत्रात कुठला ग्रह असेल, भावंड, नातेवाईक याच्यामध्ये पण तुम्हाला तरीसुद्धा हा केतू जो आहे ना, हा डिटॅचमेंटचा ग्रह आहे. त्यामुळे तुम्हाला फारसं कुठल्याच नात्यामध्ये गुंतावसं वाटणार नाही. एकूण कुंभरास ही शनीची, राहूची, हर्षलाची
मूल त्रिकोण रास आहे आणि ही उदित गोलार्धामधली एकच पायरी मोक्षाला कमी अशा एकादश स्थानातली रास आहे. त्यामुळे आत्मिक समाधानाचा लाभ हा जास्त महत्त्वाचा असतो. अर्थात या गोष्टी वानप्रस्थानंतरच्या आहेत. तरुण मुलांना लाभासाठी कुंभ राशीच्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे लाभ वेगवेगळ्या दिवशी कसे होतील आपण पाहिलं. तुम्हाला सगळ्यांना माझा चॅनल सगळ्या राशींच्या भविष्यासाठी नक्कीच आवडणार आहे. आधीच्या राशींचं भविष्य तुम्हाला आवडलं आहे हे मला कळतं आहे. माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना हे सगळं शिकायचं आहे त्यांच्यासाठी एक वेगळी गोष्ट सांगते. मी क्लासेस घेते. तर नोव्हेंबरमध्ये माझी नवीन क्लासची बॅच सुरू होते शनिवारची. तर त्यासाठी तुम्ही मला फोन करा. माझा फोन नंबर मी हळूहळू देईनच, आत्ता तर दिलेला नाही, पण तुम्ही मेल करू शकता. मला मेल करा आणि कॉमेंट्स करा, त्याच्यावरती तुम्ही मला विचारू शकता. आणि माझ्या नवीन क्लासमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी मी प्रोत्साहित करते. माझा चॅनल तर तुम्ही बघणारच आहात, सबस्क्राईब करा. पुढच्या राशीसाठी आपण थांबूया. बाय बाय.